हे देणं बरं आता काय करायचं सांगा मागे बसून
बंटी कुठं आहे? थांब मी बाहेरून आणतो. मी आखून घेतो. बंटी खडू कुठे आहे? थांब मी इकडे तिकडे शोधतो. कुठे आहे खडू? हे बघ बबली, मला खडू सापडला. हे घे बबली, माझं आखून झालं. मी चिप्पी पण आणली. पहिले मी खेळतो. हे घे. हे घे तू खेळ. हे मला पण खेळायचं. हे घे. हे घे तू खेळ. अरे अरे या खेळात काहीच मजा नाही. काय ते दुसरं खेळायचं का? चला आपण गाण्यावर नाचायचं का मग? हो हो चला आपण गाण्यावर नाचूया. थांब बबली, मी गाणं लावतो.
कधी आला हा? काही काम नाही वाटत याला. अहो असं काय म्हणता? तुमचा जीवलग मित्र आहे ना. हा जीवलग म्हणून जीव घेतो माझा हा. काय रे लहाने, कधी रे जीव घेतला मी तुझा? हा माहितीये मला. तुम्ही फ्रेश होऊन या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा आणते. लहाने बस, फ्रेश होऊन आलो. कशाला आलास? बस का ब्रो, तुलाच भेटायला आलो होतो. काय म्हणते तुझी ड्युटी? काय खरं नाहीये खासगी नोकरीचं. 8-8 घंटे वेगवेगळे शिफ्ट मध्ये काम, बॉसचं टेन्शन, मॅनेजरचं टेन्शन, घरी आलं की या पोरांचं टेन्शन, उरलं या बायकोचं टेन्शन. काय हो? मी काय केलं तुम्हाला? अरे तू टेन्शन कशाला घेतोस? मस्त मजेत जगायचं. प्रदीप मिश्रा सांगतात ना आपल्या प्रवचनात, आग लगी मस्ती में आपण रहे मस्ती में. समजतंय का तुला? तुझं काय जातं सांगायला? टेन्शन नाही घ्यायचं ते. तुझं बरं आहे गो, 5 तास ड्युटी आणि भरपूर पगार. तुला काय वाटतं आम्ही शाळेत गेल्यावर काय आमच्या आरतीचं ताट घेऊन उभं राहतात का? अरे प्रत्येक कामात टेन्शन असतं, पण कोणत्या कामाचं टेन्शन घ्यायचं, कोणत्या कामाचं टेन्शन सोडायचं हे आपल्यावरच असतं. समजतंय का तुला? तुझं काय गं, लहान मुलांना काहीही सांगितलं ते खरंच वाटतं असं काही नाही बरं का. आजकालची मोबाईलची पिढी खूप हुशार झाली, त्यासाठी आम्हालाही तयार राहावं लागतं. तेच ना, ते लहान मुलांना शिकवायचं. त्यात काही टेन्शन आहे का? काही कष्ट आहे का? तेही खरं आहे म्हणा. मुळात ते काम वाटतच नाही. शिकवण्याचा एक वेगळाच आनंद असतो, एक वेगळीच मजा असते. फक्त तो आनंद, ती मजा घेता आली पाहिजे. सांग बरं आता, तो आनंद, ती मजा आहे का आमच्या कामात? मरणाचं टेन्शन असतं आम्हाला. तसं काय नाही बरं का. शिकवण्याचा व मुलांमध्ये रमण्याचा आनंद जर सोडला तर आम्हालाही खूप कामे असतात. कोणती कामे असतात सांगू का? सांग बरं. ड्युटी, चेकपॉइंट ड्युटी, अपंग सर्वेक्षण, शाळाबाह्य सर्वेक्षण, साक्षरता सर्वेक्षण, निरक्षर सर्वेक्षण, खाणेसुमारी, पटनोंदणी, युडाईज प्लस, सरळ पोर्ट, चार्टबॉट, सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, ओबीसी शिष्यवृत्ती, बिस्किट वाटप, गणवेश वाटप, शू वाटप, अंडी वाटप, पायाभूती चाचणी, घटक चाचणी, सामायिक परीक्षा, वार्षिक परीक्षा, ऑनलाईन माहिती भरा, ऑनलाईन हजेरी भरा, ऑनलाईन मार्क भरा, अशी अनेक कामे असतात. अजून बस कर पगले, अब्रुलाय बाप्या. मला वाटतं आता तू टेन्शन नाही घेणार, तर पुन्हा भेटूया. येतो वहिनी, आमच्या मित्राकडे KGF कडे लक्ष असू द्या. हो भाऊजी, लक्ष आहे म्हणून तर तेवढे ठणठणीत आहे. चला भेटूया पुन्हा. ताईंना सांगा आठवण काढली होती म्हणून, आणि पुढच्या वेळेस येताना ताईंना सुद्धा सोबत घेऊन या. हो नक्की, आणि पुढच्या वेळेस घेऊन पण येतो. बाय बाय KGF. रामदास काय गं, तुला कुठे गेली आहेस? आत्ताच बाहेर खेळायला गेली ती. काय म्हणालीस? खेळायला? घरात खेळ, बाहेर खेळ, आणि अभ्यासाची नुसती बोंबाबोंब. जा आणि आवाज दे मुलांना.
तुमचं काय झालं? झाला ना अभ्यास बाबा. वा वा, झाला ना अभ्यास. मग परत अभ्यास नाही करायचा का? आजकाल किती स्पर्धा वाढल्याय. तो शिंदे काकूंचा मुलगा बघ किती अभ्यास करतो रात्रंदिवस. आम्ही पण करतो ना बाबा. काय म्हणालीस? अभ्यास करतो? उड्या पण मारतं. तुझी मम्मी का मी? आजपासून खेळणं बंद. फक्त अभ्यास की अभ्यास. चला बसा अभ्यासाला. बसतो ना अभ्यासाला बाबा. घरी पण तेच, शाळेत पण तेच, नुसता अभ्यास अभ्यास. काय म्हणालीस? खाऊ का तुमच्या दोघांकडे? चल का, बाहेर फिरून आलं तोपर्यंत तू स्वयंपाकाचं बघ. हो हो, तुम्ही बाहेर फिरून या तोपर्यंत मी स्वयंपाकाचं बघते. आणि तुम्ही मुकाट्याने अभ्यास करत बसा. यांनी चहा नाही पिला वाटतं. आता कोण आलंय परत? आपण कोण? काळू गंगाधर फाटके यांचं घर आहे का? हो हो, त्यांचंच घर आहे. कुरिअर आलं आपलं. काय आहे? हे घ्या. अहो, अनेक घरी नाहीत ना पैसे देण्यासाठी. त्याची काही गरज नाही ताई. पैसे पेड झालाय ऑनलाईन. तुमच्या मोबाईलवर एक OTP आला असेल, तेवढं सांगतात का बरं? बंटी, तो मोबाईल आणून दे बघू. आई बबलीला परत तसंच एकदा सांगितलं ना मोबाईल आणून दे म्हणून. कुठं आहे? बघ किचन वर असेल तो. हा धर. कुठे गड OTP? हे घ्या. 62 63. हा, काय म्हटलं ताई? अहो 62 63. 62 63. ओके, धन्यवाद ताई. आई काय आणलंय बरं बाबांनी? अरे दम धरा थोडा. नवीन मोबाईल आणलाय वाटतं. वा, नवा मोबाईल मला पाहिजे. मला पाहिजे. अरे असं नका करू. पडेल तो मोबाईल. अरे बाबा लागून घे. तुम्हाला तो पडला तर आम्हाला असं नका करू. पडेल तो मोबाईल. अरे असं नका करू. अरे हे काय केलं तुम्ही? तुमच्या मस्तीमध्ये बाबांनी नवीन मागवलेला मोबाईल फुटला. आता ते आले ना, तुम्हालाही रागवतील आणि मलाही रागवतील. हे देवा, काय करू या पोरांचं? काय रे? काय दाडा चाललाय? काय नाही हो. हा, लाच म्हणतोय मी. काय दाडा चाललाय ते? अहो, हे बघा ना, या पोरांच्या मस्तीमध्ये तुम्ही मागवलेला नवीन मोबाईल फुटला. काय? काय म्हणालीस? बघू तर इकडे. हे देवा, काय केलंय पोरांनी?
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। हे प्रभू, हे देवा, आपण साक्षात आपण मला भेटण्यासाठी? होय, मीच श्रीकृष्ण वासुदेव यादव तुला भेटण्यासाठी। पण देवा, माझ्या गालावर का मारलं तुम्ही? आणि तू तुझ्या मुलांना का मारलास? अहो देवा, नेहमी दंगामस्ती करत असतात ते। काय मस्ती केली त्यांनी? बघा ना हो देवा, त्यांनी त्यांच्या मस्तीत नवीन मोबाईल फाडला आणि फोडला। फक्त मोबाईलच फुटला ना, मग एवढं मारायचं असतं का? देवा तसं नाही हो, नेहमी दंगामस्ती करत असतात ते। अभ्यास नको, काम नको, क्लास नको, नुसती दंगामस्ती। अरे तुम्हीच तर म्हणतात ना की मुले ही देवाघरची फुले असतात, मग अशी फुलं कोण सुरगळता का? कसली फुलं देवा, त्यांना कधी कुल राहायला जमतच नाही, येऊन जाऊन नुसती दंगामस्ती। अरे दंगामस्ती त्यांनी नाही करायची, मग काय तुमच्यासारख्या वयस्कर लोकांनी करायची का? मुले आहेत ती, दंगामस्ती करणारच। देवा त्यांच्या अभ्यासाचं काय? आजकाल किती स्पर्धा वाढल्या, जिकडे तिकडे स्पर्धा। अरे या स्पर्धेपायी तू तुझ्या मुलांचं बालपण हिरावून घेतोय। त्यांनी कधी त्यांच्या बालवयाचा आनंद घ्यायचा? देवा त्यांच्या आनंदाचं झालं, पण त्यांच्या भविष्याचं काय? भविष्याचं काय म्हणजे तुला काय माहिती? उद्या ते काय बनतील काय नाही हे कोणी सांगू शकत नाही। समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या कलागुणांचा उपयोग करून आपले भविष्य उज्ज्वल केले आहे। असं कसं म्हणता देवा? त्यांनी अभ्यास नाही केला, क्लास नाही लावला, तर कसे हुशार बनतील ते म्हणाले का आम्हाला क्लास लावून द्या म्हणून? हा फक्त तुझा आणि तुझाच हट्ट आहे। त्यांनी क्लासला जावं, सर्व स्पर्धेत पहिले यावं, अशा या सर्व जीवघेण्या स्पर्धेमुळे तू तुझ्या मुलांचं बालपण हिरावून घेतोय। कसं बालपण हिरावून घेतोय? उलट त्यांनी देवासारखं शांत बसावं। काय म्हटलास? त्यांनी देवासारखं शांत बसावं? अरे मी तरी कधी शांत होतो का? आठव माझं बालकृष्ण अवतार, माझं बालपण, माझी कृष्ण लीला, आणि तू म्हणतोस त्यांनी देवासारखं शांत बसावं? ते खरं आहे देवा, पण बाप म्हणून मला त्यांची काळजी वाटते। अरे पण किती काळजी? हे करू नको, ते करू नको, हे कर ते कर, पळू नको, पडशील, पाण्यात पावसात खेळू नको, आजारी पडशील, एवढी काळजी? मग देवा एवढी काळजी तर करावीच लागते। अति काळजीमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो व मुले भित्री होतात, ते चुकीच्या मार्गाने लागतात। पण देवा किती मस्ती, किती त्रास, किती बेफिकिरी, जीव नकोसा होतो, असं वाटतं नको अशी मुलं। ठीक आहे, नकोय का तुला अशी मुलं? तर मी मग त्यांना माझ्या बरोबर घेऊन जातो। माझ्या बरोबर घेऊन जातो म्हणजे? हो मी त्यांना माझ्या बरोबर घेऊन जातो, म्हणजे त्यांना देवाघरी पाठवतो। काय? देवाघरी पाठवतो? ते असं नका करू देवा, असं नका करू। माझी मुलं आहेत ती, मी चिडचिड करत असेल, रागवत असेल तरी माझी मुलं आहेत ती, असं नका करू देवा, असं नका करू। बंटी, बबली, उठा माझ्या बाळांनो, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, उठा माझ्या बाळांनो।
नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे। सुरमई अखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे। निंदिया के उड़ते आखिरी अखियों में आ जा साथी रे। रारी रारू ओ रारी रू, रारी रारू ओ रारी रू। सुरमई अखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे। आज देवाने माझे डोळे उघडले. मुलं ही देवाघरची फुलं असतात. मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांना जपावं, त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांना त्यांच्या मनासारखं वागडू द्यावं. वाटलंच मला, तेच म्हटलं आज पवार लई प्रेम होती चाललंय ते. अरे KGF वहिनी आमच्या घरी आल्या होत्या. त्यांनी मला सर्व सांगितलं, म्हणून तर मी इथे आलो होतो. तुम्हाला झोपताना पाहून मी श्रीकृष्ण बनून आलो होतो. तुला अशा पद्धतीने किती सांगितलं तरी तुला समजलं नसतं, म्हणून मला अशा पद्धतीने तुला समजावं लागलं. काय मित्रा, काय म्हणतोस? हो मग कसा वाटला आपला श्रीकृष्ण अवतार? आपला परफॉर्मन्स एकदम कडक आहे की नाही? हो मित्रा, खूप छान. असं मला कोणी किती सांगितलं असतं तरी मला समजलं नसतं, पण तुझ्या असं समजवण्यामुळे माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि तू माझे डोळे उघडले. ये मित्राने ये. हो भाऊजी, मी म्हटले होते ना की हे असे ऐकणार नाही म्हणून. चांगलं झालं तुम्ही त्यांना अशा पद्धतीने समजवलं. आता तरी ते चिडचिड करणार नाही, पोरांना रागवणार नाही. आता तरी ते शांत राहतील. काय KGF, शांत राहशील ना आता? हो मित्रा, आता मी उगाच चिडचिड करणार नाही, पोरांवर पण रागवणार नाही. त्यांना त्यांच्या मनासारखं वागू देईल. बरं, माझ्या अशा समजावण्यामुळे काहीतरी सार्थक झालं याचा मला आनंद वाटतो. चल, खूप खूप धन्यवाद भाऊजी तुमचे. धन्यवाद मित्रा. बाय बाय KGF. येतो वहिनी. उठ बंटी बाळा, उठ बवली बाळा. सॉरी बाबा, आम्ही आता मस्ती नाही करणार. आम्ही दररोज अभ्यास करू. सॉरी आई, आता आम्ही मस्ती नाही करणार. आम्ही खूप अभ्यास करू. हो बाळांनो, तुम्हीच आमची खरी धनदौलत आहात. तुमच्यामुळेच आमच्या आयुष्यात प्रेम आहे. तुमच्यामुळे आमच्या आयुष्यात प्रेम आहे, आनंद आहे. या बाळांनो. आसमां से करवट बदल कर नाजुक से मोती हंसदी फिसल कर खो न जाए. पात्र परिचय. आईच्या भूमिकेत कुमारी तनया मनोज बाविस्कर, इयत्ता 4थी. बाबा चैतन्य पराग बर्वे, इयत्ता 4थी. बंटी रुचा बलराम मोतीवाले, इयत्ता 4थी. बबली ओवी कैलास थोरात, इयत्ता 3री. रहाणे सर ओंकार अंकुश गोईकने, इयत्ता 3री. श्रीकृष्ण.